तर मंडळी, धाक काय असतो हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसात एक घोषणा केली, मी 30 तारखेला अंतरावलीमध्ये पुन्हा उपोषणाला बसणार आहे. जसं उपोषणाला बसणार म्हटल्यानंतर मंत्रिमंडळ हादरलं आणि जरांगेंची भेट घेऊ लागलं. परंतु सरकारने हैदराबाद गॅजेट अद्याप काही लागू केलं नव्हतं. म्हणून आज मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आपल्या हाताने एक सर्कल गोल तयार केला आणि सांगितलं, या गोलमध्ये कोणीही यायचं नाही, जो येईल त्याला मी बघून घेईन. मग आता जरांगे पाटील थेट असल्या कडकड उन्हाळ्यामध्ये वरून सावली नाही आणि वरून चपचप लागणार हे ऊन, हेच ऊन मराठा तरुणांना हे कुठेतरी खुपणार नाही हे देखील त्यांना चांगलंच माहीत आहे. आणि अशा भर उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू केले आणि सरकारला चपक बसली आणि थेट विखे पाटील हे नगरहून थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आणि त्यांची समजूत काढली. परंतु मनोज जरांगे पाटील, हैदराबाद गॅजेट तुम्ही अजून का लागू केलं नाही? मी मुंबईला आलो, त्या मागण्या तुम्ही का चालू केल्या नाही? त्या मागण्या आमच्या पूर्ण करा, तरच मी उपोषणाला सहकार्य करणार नाही, मी तिथून उठेल, असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे. परंतु सरकार हे खरोखरच घाबरलं आहे का? कारण सरकारला हे मोठं आंदोलन नको आहे हे तर नक्की आहे. आजच या आंदोलनाची झळ महाराष्ट्रभर पुन्हा चर्चेत सुरू झाली. जसं की हे आंदोलनामध्ये आजच मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याने आजच हे आंदोलनामध्ये महामार्ग आडू लागले आहेत आणि सरकारला हे आंदोलन नको आहे. परंतु मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. विखे पाटील त्यांची समजूत काढतात, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जर हे उपोषण असं चालू ठेवलं तर येणाऱ्या काळात हे महाराष्ट्रात पुन्हा वेगळंच वातावरण घडेल, ह्यात काही वावगं ठरणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील यांची क्रेज ही महाराष्ट्रभर आहे. जर अशा उन्हामध्ये त्यांना जर काही झालं तर सरकार आणि मंत्रिमंडळ यात नक्कीच काहीतरी फूट पडू शकते असं सांगितलं जात आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे वारंवार सरकारला धारेवरती धरत आहेत आणि त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. तर मंडळी, तुम्हाला या सर्व गोष्टींवर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि आपलं लोकसंग्रह चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की